मुंबईत असं एक मंदिर आहे जिथे अमिताभ बच्चन पासून सचिन तेंडुलकर आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या मंदिरात श्री गणेशाची सोंड उजव्या बाजूला का आहे आणि या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे? चला आज जाणून घेऊया श्री सिद्धिविनायक मंदिराची संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, मी राज तेली ब्लॉग मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आलेलो आहे ते म्हणजे मुंबईच्या प्रभादेवी या परिसरातील श्री सिद्धिविनायक या मंदिरात मी आज आलेलो आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे मंदिर कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं आणि काही गोष्टी आपण या रंजक गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याला जास्त वेळ नाही लागला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री सिद्धिविनायक मंदिराची स्थापना साल 1801 मध्ये झाली. हे मंदिर लक्ष्मण विठू पाटील यांनी बांधले. तर या मंदिराच्या उभारणीसाठी देऊबाई पाटील यांनी आर्थिक मदत केली. असे सांगितले जाते की देऊबाई पाटील यांना स्वतःला अपत्य नव्हते, त्यामुळे त्यांनी अशी भावना ठेवून हे मंदिर उभारले की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांना श्री गणेशाचा आशीर्वाद लाभावा. सुरुवातीला हे मंदिर अतिशय छोटे होते. त्या काळात येथे फारशी वर्दळ नव्हती, पण जसजसा काळ गेला तसतसे अनेक भाविकांचा या मंदिरावर विश्वास वाढत गेला. मुंबईची वाढ, भक्तांची श्रद्धा आणि मंदिराचा विस्तार यामुळे आज हे मंदिर देशातील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिरापैकी एक बनले आहे. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती सुमारे 2.5 फूट उंच असून काळ्या दगडात कोरलेली आहे. या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे श्री गणेशाची सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे. अशा स्वरूपातील गणेश मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात. श्री गणेशाच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या आहेत. हिंदू परंपरेनुसार रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे यश व पूर्णत्व यांचे प्रतीक मानले जाते. आज दिसणारे हे मंदिर आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. मंदिराचा सुवर्ण कळस दूरवरूनही लक्ष वेधून घेतो. गाभाऱ्यातील शांत वातावरण आणि सुंदर कोरीवकाम भाविकांना आध्यात्मिक अनुभव देतो. सभामंडप प्रशस्त असून भक्तांना दर्शनासाठी व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली आहे. अंगारकी चतुर्थी हा या मंदिरातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते आणि अनेक जण तासोनतास रांगेत उभे राहून श्री गणेशाचे दर्शन घेतात. या मंदिरात पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर दिवसभर विविध पूजा आणि अभिषेक केले जातात. दुपारी मध्यान्ह पूजा आणि संध्याकाळी आरतीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या मंदिराला अनेक नामवंत व्यक्ती भेट देत असतात. चित्रपट सृष्टीतील कलाकार असो, क्रिकेटपटू असो, उद्योगपती असो, राजकारणी व विविध क्षेत्रातील मान्यवर येथे दर्शनासाठी नेहमी येत असतात. मात्र या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक भक्त समान आहे. सामान्य भाविक असो किंवा प्रसिद्ध व्यक्ती असो, श्री गणेशापुढे सर्वजण नम्रपणे नतमस्तक होतात. दर्शनानंतर बहुतांश भाविक मोदक, नारळ आणि लाडू यांचा प्रसाद घेतात. मंदिराबाहेर अनेक अधिकृत आणि इतर प्रसादाची दुकाने आहेत. मोदक हा श्री गणेशाचा आवडता नैवेद्य मानला जात असल्यामुळे अनेक भाविक मोदक अर्पण करतात. मंदिराबाहेर फुलांची दुकाने, प्रसादाची दुकाने अनेक आहेत. मंदिराजवळचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. जवळचे रेल्वे स्थानक प्रभादेवी आहे. तसेच दादरवरूनही बरेच जण इथे मंदिरात भेट देण्यासाठी नेहमी येत असतात. त्यामुळे मुंबईतील कोणत्याही भागातून या मंदिरात येणे
सोयीचे आहे. या मंदिराला सिद्धिविनायक असे नाव देण्यात आले कारण सिद्धी म्हणजे यश किंवा कार्यसिद्धी आणि विनायक हे भगवान गणेशाचे एक नाव आहे. अशी श्रद्धा आहे की श्री सिद्धिविनायक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. दादर स्टेशनवरून चालत किंवा टॅक्सीने या मंदिराला कसे भेट देऊ शकतो आपण? जर तुम्हाला हे हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी डिटेल व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. किती वेळ लागतो चालत येऊन आपण किती वेळात पोहोचू शकतो, किती वेळ लागतो, काय लागतो, हे नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. मी नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. मला आशा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्हाला ही माहिती पूर्ण आवडली तर नक्की कमेंट करा. कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय द वे तुम्ही कधी येणार आहात या मंदिरात ते पण नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून आमच्या जेवढ्या पण नवीन नवीन व्हिडिओ असेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल. बाय बाय. टेक केअर, काळजी घ्या, स्वस्थ राहा. बाय बाय.